नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. 8 मे हा जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून साजरा केला जातो. थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार आहे किंवा अनेक रक्तविकारांचा समूह आहे. यामध्ये रुग्णाच्या रक्तामधील हिमोग्लोबिन यावर अपाय करणारी अवस्था निर्माण झालेली असते. जगात थॅलेसेमिया मेजर असलेल्या मुलांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. सुमारे 1 ते 1.5 लाख आणि जवळजवळ 42 दशलक्ष लोक बीटा थॅलेसेमिया वैशिष्ट्यांचे वाहक आहेत. दरवर्षी सुमारे 10,000 ते 15,000 थॅलेसेमिया मेजर असलेली मुले जन्माला येतात. केलेल्या अभ्यासानुसार थॅलेसेमिया वाहक जोडप्यांमधील 4 पैकी 1 मूल थॅलेसेमिया मेजर असतं, तर 2 मुले थॅलेसेमिया वाहक असू शकतात आणि 1 निरोगी असू शकतं. यानिमित्त आज आपण भेटत आहोत स्टार सुपर स्पेशालिटी क्लिनिक आणि हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर वरुण बाफना, हिमॅटो ऑन्कोलॉजिस्ट यांना. चला तर समजून घेऊया थॅलेसेमिया म्हणजेच रक्ताशी संबंधित या आजाराबद्दल महत्वाची माहिती. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. तर आम्ही काही दिवसांपूर्वी CPR मध्ये जाऊन आलो आणि तिथे मिळालेल्या माहितीनुसार थॅलेसेमियाचे 350 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत. याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. यावर आपण काय सांगाल? एकतर हे चांगला विषय घेतलेला आहे की थॅलेसेमिया 8 मे ला आपण दिवस साजरा करतो. पण हे दिवस साजरा करण्यासारखं नाही बेसिकली आपल्याला अवेअरनेस करायचा आहे. ज्यात आपण माध्यमातून कदाचित बरेच लोकांना ही गोष्टी माहिती होणार आहे. तुम्ही जसं म्हटले की आपल्याकडे साधारणपणे रेजिस्टर्ड एक 300-350 पेशंट आहेत सध्या, पण आम्हाला असं अपेक्षित आहे की कदाचित 700-800 पेशंट या जिल्ह्यात असायला पाहिजे, पण ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहेत. आणि दुर्दैवानं हे जे डायग्नोसिस करेपर्यंत खूप उशीर होऊन जाते. म्हणून हे आजारला एक दुर्मिळ आजार, एक अनुवंशक आजार म्हणून हे आपण आता बरेच लोकांना ज्याला रक्त लागत राहते वरचेवर, म्हणूनच ते आजार नोटीसमध्ये आता आलेला आहे सध्यामध्ये. म्हणजे थॅलेसेमिया म्हणजे नक्की काय, आणि थॅलेसेमिया बद्दल जनमानसात बरेच गैरसमज आहेत, मग त्याबद्दल तुम्ही सर थोडंसं सविस्तर सांगा. थॅलेसेमिया हे एक अनुवंशक आजार आहे. हे आई वडिलांमध्ये एक जेनेटिक डिफेक्ट असतोय. त्याला अल्फा थॅलेसेमिया, बीटा थॅलेसेमिया नावाचं एक म्युटेशन होतात. आई वडील थॅलेसेमिया ट्रेट असतात, म्हणजे मायनर असतात. मग ते मायनर असल्यामुळे 2 मायनर एकत्र आले की ते मुलं 25%, जसं तुम्ही म्हटले 4 पैकी एखाद्या मुलाला थॅलेसेमिया मेजर व्हायची शक्यता आहे. मग मेजर झालं म्हणजे काय होतंय की त्याला रक्ताची उत्पत्तीच होत नाही. ते अनुवंशक आजार, एक म्युटेशन झाल्यामुळं रक्तच वाढत नाही, ज्यामध्ये या रक्त तयारच होत नाही. वयाच्या 6व्या महिन्यापासून युजली आयुष्यभर त्यांना रक्त चढवायला लागते. मग ह्याला म्हणतो आपण थॅलेसेमिया मेजर, म्हणजे ट्रान्सफ्युजन डिपेंडेंट थॅलेसेमिया असं पण आपण त्याला बोललं जातं. आणि एक अनुवंशक आजार आहे. हे आई वडील आणि त्याचे एक जनरेशन टू जनरेशन पासून येतो. म्हणजे तो कशामुळे होतो, त्याची प्रमुख कारणे काय आहेत आणि त्याचे प्रकार काय आहेत का? हे मेन कारण असं असतं की आपण म्हणतोय की एक कन्सॅन्ग्युनिटी मॅरेज, म्हणजे जे नात्यात लग्न करणं, हे खूप कॉमन आहे. एक जेनेटिक म्युटेशन बरेच लोकांमध्ये आहे. त्याचं काही स्पेसिफिक कारण नाही, ते अनुवंशक असल्यामुळं. पण 2 जेनेटिक म्युटेशन म्हणजे लग्न करायचं अगोदर जर आपण कन्फर्म केलं, 2 मायनर एकत्र यायला लागले, तर कदाचित आपण हे टाळू शकतोय. म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला मेनली तुम्ही अवॉइड करायचं असेल तर बेस्ट नात्यात लग्न नाही केलं तर आपल्याला, कारण ते जेनेटिक मेकअप जे असतं ते पुढच्या जनरेशनमध्ये जात राहतात. मग तिथं आपण ते थांबवू शकतो. दिस इज द बेस्ट इझिएस्ट वे टू प्रिव्हेंट इट. थॅलेसेमियावर उपचार आहेत का आणि ते काय आहेत? थॅलेसेमियावर आता सर्वात पहिलं आपण जे करतोय, मेन कारण मी जसं म्हटलं की रक्तच उत्पत्ती होत नाहीये, तर तिथं आपण काय करतो, रक्त पेशंटला चढवतो बाहेरनं. पण हे फक्त तात्पुरता पर्याय आहे. म्हणजे जो रक्ताच्या लाईफ एक नॉर्मल माणसांमध्ये 90 दिवस ते 120 दिवस असतात. थॅलेसेमिया मुलांमध्ये 30 दिवस ते 40 दिवसच असते. म्हणून आपल्याला साधारणपणे प्रत्येक महिन्याला येण्याला सुरुवातीला रक्त चढवायला लागते. मग एकदा रक्त चढवत आपण लागतो, जसं वय वाढत जाते त्यांची रिक्वायरमेंट जास्त होत राहते वजनाप्रमाणे. आणि 4 आठवड्याच्या ऐवजी 3 आठवडे, 3च्या ऐवजी 2च्या ऐवजी कदाचित 1 आठवड्यापर्यंत आपल्याला रक्त चढवायला लागते. हे पहिली ट्रीटमेंट झाली. 2 नंबरवर राहते, ह्याच्यामध्ये काय करायचं की बरंच करायचं जर आपण विचार केलं तर ह्याला बोन मॅरो ट्रान्सप्लांट एकमेव पर्याय सध्या भारतामध्ये जे अवेलेबल आहे. ते रक्त नात्यामध्ये मॅच झाला या बाहेरचं काय अनमॅच रिलेटेड डोनर या हाफ मॅच रिलेटेड डोनर करून ते बोन मॅरो अँड स्टेम सेल ट्रान्सप्लांट करून हे आजारला बरं करता येते. 3 नंबरवर आहे ते
जेनेटिक थेरपी, जीन थेरपी आपण जे म्हणतोय, पण भारतामध्ये सध्या ते नाही करत आपण. कॉस्टली पण खूप आहे आणि त्याचे सक्सेस रेट आता तेवढं स्ट्रॉंग नाही आहे. मग हे आहे. बाकी काय गोळ्या वगैरे देतोय आपण, ज्याच्यामुळं रक्त चढवायचं प्रमाण थोडंसं कमी येऊ शकते, पण ते प्रूव्हन थेरपीज नाही आहे, त्याच्यावर रिसर्च चालू आहे. दुसरं महत्वाचं आपल्याला कॉम्प्लिकेशन्स ह्या मुलांमध्ये जे होते रक्त चढवल्यावर, की रक्त चढवताना लहू पण जाते सोबत रक्तांना. तर हे रक्त चढवल्यावर जे लहू वाढतंय ते काय करते, लिव्हरमध्ये, हृदयमध्ये, पॅनक्रियाजमध्ये, ब्रेनमध्ये, इथं जाऊन पिट्युटरी ग्लँडमध्ये जाऊन ते स्थायिक होतात. आणि हे झाल्यावर मग लिव्हर खराब होऊ शकते, हृदयाची पंपिंग वीक होऊ शकते, बेंदूमध्ये झाल्यामुळे उंचीची वाढ होऊ शकत नाही, असं बरेच कॉम्प्लिकेशन्स येतात. हे कमी करण्यासाठी आपल्याकडे काही औषधं असतात, त्याला आपण आयरन किलेटिंग एजंट्स म्हणून म्हणतोय. ते आपल्याकडे CPR मध्ये आपण ते मोफत सगळ्या मुलांना देतोय. पण ते ट्रीटमेंट म्हणजे थॅलेसेमिया ते बरं करण्यासाठी, पण त्याचे कॉम्प्लिकेशन्स कमी करण्यासाठी डेफिनेटली हेल्पफुल राहतात. आता हे थॅलेसेमियाचा उपचार चालू असताना किंवा उपचार झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी लागते? थॅलेसेमियाचे उपचार, जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्याला रेग्युलरली ब्लड चढवायला लागते 15 दिवसात, 3 आठवड्यात वगैरे. ते लहू वाढत जाते. आम्ही काय करतोय, फेरिटिन चेक करत राहतोय. फेरिटिन जर 1000चं वर गेलं तर आम्ही ते आयरन किलेटिंग एजंट्स जे म्हणतोय, आयरन धातू कमी करण्यासाठी जे औषधं असतात, गोळ्या, 2 प्रकारचे गोळ्या असतात, इंजेक्शन आहेत, ते देऊन ते लहू कमी करायचा प्रयत्न करतो. 2 नंबरवर आम्ही फिल्टर वापरायचा प्रयत्न करतो, कारण रिपीटेड ब्लड दिल्यामुळे रिॲक्शन याची शक्यता वाढते, म्हणून ह्याच्यामध्ये फिल्टर आपण वापरायचा प्रयत्न करतो. 3 नंबरवर ब्लड चढवताना रिस्क कधी HIV, हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C ची राहते. मग आम्ही जे बघितलं मुलांमध्ये एक 5 ते 10% मुलांमध्ये आम्हाला ह्याचा पण आजार भेटतो, पण हे कमी करण्यासाठी आम्ही नॅट टेस्टिंगचं ब्लड असं वापरलं घेतोय. आता हे खूप महत्वाचे पॅरामीटर्स जे आपण रेग्युलरली फॉलो करतोय. आता कुटुंबामध्ये आपण बघतोय की माता आणि पिता या दोघांच्या रक्तामध्ये थॅलेसेमिया मेजर असेल तर आपल्याला म्हणजे त्यांच्या अपत्यालाही तो होण्याची शक्यता असते का? आता बेसिकली पहिलं दोन्ही थॅलेसेमिया मायनर असेल तर जसं आपण डिस्कस केलं की 4 पैकी एखादा बाळाला थॅलेसेमिया मेजर व्हायची शक्यता आहे, 2 बाळाला मायनर व्हायची शक्यता आहे आणि 1 नॉर्मल होऊ शकते. म्हणजे 2 मायनर जर एकत्र आले लग्नात तर त्याच्यात मुलांमध्ये मेजर व्हायची शक्यता वाढते. आता जर मेजर मुलांनी नॉर्मल माणसाची लग्न केलं, या मेजर मुलांनी मेजरशी लग्न केलं तर ते चान्सेस असतात की नंतर पुढच्या जनरेशन मध्ये पण मुलांना होऊ शकते. आता हे टाळण्यासाठी आपल्याला कसं आहे की पहिलं की आजार कुणाला हे कधी माहीत पडत नाही, कारण मायनर लोक नॉर्मल सारखं जगतात. मग आपल्याला हे जर कमी करायचं असेल तर लग्न करायचं अगोदर पहिला कन्फर्म केलं, ज्याला प्री मॅरिटल जेनेटिक वर्कअप या काउन्सिलिंग म्हणतोय. त्याच्यामध्ये आम्ही चेक करतोय की त्यांना थॅलेसेमिया मायनर तर नाही, दोन्ही कपलमध्ये दोन्हींना, या एकाला असेल एकाला नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. जर समजा 2 मायनरने लग्न झालंच, मग त्याच्यामध्ये मुलांमध्ये व्हायला नको म्हणून आम्ही ड्युरिंग प्रेग्नन्सी काही टेस्ट असतात तसं करतो. ह्या पद्धतीने आपण त्याला थांबवू शकतो. तर आपण बघतो की सर आता थॅलेसेमिया हा एक क्रिटिकल म्हणजे एक भयानक असा आजार आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? डेफिनेटली थॅलेसेमिया जे मुलं आहेत जेव्हा आम्ही बघतोय, एक डेफिनेटली खूप क्रिटिकल आजार आहे. पण ह्याच्यामध्ये खूप दुर्मिळ असल्यामुळं लक्ष खूप कमी केलेलं आहे लोकांचा, कारण हे आजार बरेचदा खूप खर्चिक पण राहत आहे म्हणून. आणि जे लोअर मिडल क्लास आहे या लोअर सोशिओ इकॉनॉमिक स्टेटअपचे पेशंट्स आहेत त्यांना हे आजारचं उपचारपर्यंत पोहोचायचं खूपच अवघड झालेलं आहे. फक्त ते बिचारे पेशंट्स फक्त ब्लड लावतात आणि पुढं ढकलत राहतात आपले दिवस. पण ह्याच्यासाठी आपल्याला बेसिकली की आजारचा उपचार जे आहे त्याच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट एकमेव पर्याय, ते खूप खर्चिक राहते. मग आता हे सगळं करताना शासकीय मदत तुम्हाला यामध्ये काय मिळते का? शासकीयमध्ये आपल्याला मदत सध्यामध्ये आपल्याला कसं शासकीयने थॅलेसेमिया आजार डायग्नोसिससाठी काही यंत्र 2013-14 पासून केलेले आहेत, पण ते एकदम पेरिफेरीपर्यंत पोहोचत नाही आहे असं आम्हाला कधी कधी वाटतंय. कारण त्यांच्या मशिनरीज वगैरे त्यांनी दिले, HPLC नावाची टेस्ट असेल जिथं आपण आयडेंटिफाय करू शकतो, पण ते पेशंट्स पुढे येत नाही की लोकांना काय वाटणार, कसं आहे, कुणाला आजार आहे आम्हाला समजलं तर. पण ह्याचा अवेअरनेस करणं खूप गरजेचं राहणार आहे. आणि अवेअरनेस करून कदाचित आपण असं प्रत्येक कुटुंबामध्ये
ज्याचं हिमोग्लोबिन कमी आहे त्याचं थॅलेसेमियाचं चेकिंग करायला हरकत नाही आहे, कारण गव्हर्नमेंट मोफत होते तपासणी. या लग्नाच्या अगोदर एक टेस्ट कदाचित आपण कंपल्सरी करू शकतोय. हे लग्न झालं असेल तर कदाचित मॅरेज सर्टिफिकेट घेताना ही टेस्ट जोडण्याला हरकत नाही आहे की दोन्ही हस्बंड वाईफला थॅलेसेमिया मायनर आहे की नाही आहे. जसं कोविडचं सर्टिफिकेट आपण जोडत होतो, कदाचित हे सर्टिफिकेट जर जोडायला चालू केलं तर कदाचित नेक्स्ट जनरेशनला हे आपण कमी करता येणार असं मला डेफिनेटली वाटतंय. कारण हे फक्त पैशांचा खर्च नाही आहे, मेंटल स्ट्रेस आहे, सोशो इकॉनॉमिक आहे. एक स्टिग्मा वाटते सोशलमध्ये की लोकांना वाटते की मला थॅलेसेमियाचा आजार आहे, तर ते एक दुसऱ्याशी बोलत नाही, त्याची लाईफस्टाईल खूपच खराब होते. पेशंट फक्त ब्लड घ्यायला येत नाही, त्याच्याबरोबर त्यांना आई वडील भाऊ बहीण त्यांचं काम सोडून एक दिवस यायला लागते. बऱ्याच गोष्टी असतात, हे कदाचित आपण टाळू शकतो. जागरूकता तर खूप वाढवली पाहिजे, पण ते करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेले आहेत का? आम्ही दरवेळी प्रयत्न करतो की अवेअरनेस करूया. अवेअरनेसमध्ये समजा 8 मेला आता आम्ही रॅली उद्या काढायचं आहे आम्हाला, या पेपरमधनं अवेअरनेस करायचं आहे. या आता गर्भवती जे लेडीज जे ॲडमिट व्हायला लागलेले आहेत त्यांचं ज्याच्याही हिमोग्लोबिन आम्हाला 10च्या खाली दिसायला लागलेलं आहे, त्यांचं प्रत्येकाचे आम्ही थॅलेसेमिया टेस्ट करायचं कंपल्सरी करतोय. पण हे कुठं सरकारी हॉस्पिटलपर्यंत आम्ही ठेवलेलं आहे, जिथं आता कदाचित मला असं वाटतं बरेच डॉक्टरांना पण ह्याची अवेअरनेसची गरज कदाचित राहू शकते, की कारण पेशंट्स बरेचदा पहिला आपल्या फॅमिली फिजिशियनकडे जातात आणि तिथं जर त्यांनी आयडेंटिफाय केलं तर कदाचित हे आपल्याला लवकर पिकअप होऊ शकते. पण ह्याचं अवेअरनेस मला असं वाटतं की कदाचित मीडिया मार्फतून करायलाच पाहिजे, न्यूजपेपरमधनं अवेअरनेस करायला पाहिजे. या असं आपलं रिपीटेड टॉक्स होऊन त्याच्यावर कदाचित अवेअरनेससाठी एक प्रोग्राम जसा आपण आता करतोय ते हे रिपीटेडली केलं तर लोकांच्या डोक्यात ते फिक्स बसून जाणार. आणि मला वाटतं की कदाचित डेफिनेटली जे डायग्नोसिस व्हायचं प्रमाण आहे, जसं तुम्ही म्हटलं दरवर्षी एवढं मुलांना डायग्नोसिस होतं, ते आपल्याला 0पर्यंत आणायचं कसं, आपण ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. मला आणखी एक विचारायचं आहे, म्हणजे की थॅलेसेमिया हा बरा होऊ शकतो का? थॅलेसेमिया हे डेफिनेटली बरं होऊ शकतोय. थॅलेसेमिया हे बोन मॅरो ट्रान्सप्लांटनं बरं होत आहे, पण रिस्क डेफिनेटली राहतंय ट्रान्सप्लांटमध्ये. सक्सेस रेट आजही 60 to 70% आहे, 100% तर नाही बोलू शकत. पण त्याच्याबरोबर ट्रान्सप्लांट बरोबर त्याची रिस्क वेगळी आहे, त्याचे कॉम्प्लिकेशन्स असतात. सगळं हँडल करत करत आपल्याला हे वाचवू शकतोय, बरं करू शकतोय. पण डेफिनेटली त्याच्यापेक्षा सोपं आहे प्रिव्हेन्शन. हे व्हायलाच नको तर कदाचित दॅट इज मोर इझियर वे टू कंट्रोल द डिसीज. पण हा अवेअरनेस वाढवण्यासाठी आता आपण बघतोय की तुम्ही तर खूप छान माहिती दिलेली आहे, पण एक प्रेक्षकांपर्यंत आपला एक जर संदेश पोहोचवायचा असेल तर तुम्ही काय सांगणार? आता आपल्या घरात कुणालाही हिमोग्लोबिन कमी असायची वाटते, थकवा येते, वरचं वर रक्त काही चढवायला लागते, हे रक्त कमी होते, हे सगळे लोकांना माझा राहणार की आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे जावेत आणि थॅलेसेमियाची टेस्ट करून घ्यायला हरकत नाही आहे. बरेचदा निगेटिव्ह येणार, पण काय हरकत नाही, एकदा डोक्यातनं विषय जाणार. टेस्टची पण किंमत प्रायव्हेटमध्ये केलं तरी 700-800 रुपयापेक्षा जास्त नाही आहे, सरकारीमध्ये तर मोफतच आहे. पण हे एकदाच्या टेस्ट झाली आणि पण माहीत पडलं की आपला थॅलेसेमिया नाही आहे, या कुणाला माहीत पडलं थॅलेसेमिया आहे, तर कदाचित पुढच्या जनरेशनला आपण डेफिनेटली हे वाचवू शकतोय. आणि कदाचित हे कुठं ना कुठं हे सायकलला ब्रेक द्यायला हरकत आपल्याला सोपं जाणार आहे. आणि हे मदतातून तुम्ही पुढच्या जनरेशनला खूप मदत करणार. 6 महिने ते 10 वर्षात जर वरच्यावर ब्लड लागायला लागले आणि त्यानंतर लाईफ टाईम लागला तर तो मेजर आहे, कन्फर्म झाला. पण ब्लड कधी लागतच नाही आपल्याला, पण तुम्ही मायनर असू शकते. पण तुम्ही कधी रक्त चेक केलं आणि तुमचं हिमोग्लोबिन कायम कमीच राहते, तर त्या माणसाने थॅलेसेमिया मायनर चेक करायचंच. मग तुमचं मायनर आला तर मी बेटर हाफचं चेक करणार. तो मायनर आला, जर समजा तुमचं जनरेशन झालं, आता लग्न झालं, मुलं झाले, आता मुलं आपले 5-7 वर्ष 10 वर्षाचे झाले, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही म्हणाल मग मी कशाला चेक करू, पण ते जे पुढच्या जनरेशनला जायला नको म्हणून त्यांचं मायनर, अगर तुम्ही मायनर असेल तर मी चेक करणार. जसं मी मायनर होतो, मी चेक कुठं केलं, माझ्या मुलांचं दोन्ही आता नॉर्मल आहे, आता विषय संपला, आता पुढच्या जनरेशनला जाणार नाही. पण मी माझं आम्ही आयडेंटिफाय झालो. आम्ही जेव्हा शिक्षण घेतो HB माझं 10-10:30-11 वर जातच नव्हतं, म्हणून मी माझं चेक केलं. मग आम्ही शोधायला लागलो, मला वाटलं आईकडनं आलं, दोन्ही भावांना मायनर आहे. मग आईचं बघितलं, आई तर नॉर्मल आली. मग वडिलांचं बघितलं, मग वडिलांची फॅमिलीला पूर्ण मॅपिंग केलं, कुणाला मायनर आहे का सगळ्यांना त्यांचं मुलांना चेक केलं. कारण नेक्स्ट जनरेशन आपल्याला थांबवत आहे.
लग्न करताना म्हणून प्री मॅरिटल काउन्सिलिंग आणि जेनेटिक वर्कअप खूप आपण काय करतोय की हे बघतोय, कुंडली बघतोय. म्हणजे अनुवंशिक आजार आपण बघितलं तर आपण टाळू शकतो बऱ्याच गोष्टी. आणि कोणाचं समजा लग्न झालेलंच आहे असं आपण बोलू की लव्ह मॅरेज झालेलं आहे आणि आपल्याला माहीत नसतंय नंतर माहीत पडायला लागलं, असं गोष्टी होऊ शकतात. पण त्याने कधीतरी आपण हिमोग्लोबिन चेक केलं असणार आणि कधीतरी समजलं की प्रेग्नन्सीच्या अगोदर मला म्हणजे टेस्ट करू शकते. प्रत्येक प्रेग्नेंट वुमनला मी तर सांगणार कंपल्सरी करूनच टाकायचं, कारण टेस्टची कॉस्ट आता काही एवढी नाही राहिलेली. पण ऍटलिस्ट पुढचं जर कॉस्ट बघितलं त्याची एक लाईफ टाईम तुम्ही असं विचार करा ट्रान्सप्लांट नाही करणार आहे तर एका माणसाला पेशंटला खर्च साधारणपणे कमीत कमी 30 ते 40 लाख रुपये होतात मग 30 वर्षात. मग हे गव्हर्नमेंटच बर्डन करायला लागले. ब्लड फ्री ऑफ कॉस्ट देतोय आपण, पेशंटला त्रास कॉम्प्लिकेशन औषधं वेगळे जास्त होणार. पण आपण 30, 40, 50 लाख आणि ट्रान्सप्लांटला खर्च साधारणपणे 15-20 लाख रुपये त्यालाही खर्च आहे. ठीक आहे, काही मदत आपण कोल इंडिया करतोय, बाकीचे बरेच लोक मदत करतात. पण हे मदत जास्त मला असं वाटतं प्रिव्हेन्शनला जर आपण जोर लावलो, जसं टीबीचा प्रोग्राम आहे, थॅलेसेमियाचा प्रोग्राम आहे, पण नॉट अप टू द ग्रासरूट लेवलपर्यंत तेवढं स्ट्रॉंगली नाही इम्प्लिमेंट होतं. टीबीचा प्रोग्राम आज इरॅडिकेट करायचा आपल्याला, टीबी पोलिओ इरॅडिकेट झाला ऑलमोस्ट. ते असं आपण थॅलेसेमिया इरॅडिकेट का करू शकत नाही? हे सोपं आहे. तर पहिलं ज्याला सिम्पटम्स आहे, ज्याचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी एक चेक करू शकतात. 2 नंबरवर ज्याला सिम्पटम्सच नाही आहे, लग्न तर ची प्रोसिजर आणणार, लग्नाच्या अगोदर प्री मॅरिटल काउन्सिलिंग आपण करू शकतो, त्यावेळी हिमोग्लोबिन वगैरे चेक करू शकतो. तवही नाही झाला, प्रेग्नन्सी एकदम फिमेल तर प्रेग्नन्सीमध्ये जाणारच आहे. आणि एवढं पण सांगितलं आपल्या लाईफ टाईमला आपण सीबीसी, तर मला वाटतं की हिमोग्लोबिन मॅडम प्रत्येक जण आयुष्यात तर 1-2दा तर होतच आहे का नाही. मग त्यात असं लास्ट स्टेटमेंट तुम्ही त्याच जर वाटलं तुम्हाला हिमोग्लोबिन कमी आहे, 11चं खाली आहे, तर आपण तिथं लगेच करायलाच पाहिजे. तर आज आपल्या बरोबर होते डॉक्टर वरुण बाफना सर, आणि त्यांनी थॅलेसेमिया बद्दल आपल्याला खूप छान माहिती दिली आणि त्याबद्दल अवेअरनेस कसा वाढला पाहिजे आणि लोकांनी त्याबद्दलची चाचणी किंवा टेस्ट कशा पद्धतीनं कराव्या हेही सरांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. सर, तुम्ही आज आम्हाला थॅलेसेमियावर खूप छान माहिती दिली आहे. तुमच्या वेळात वेळ काढून आम्हाला थॅलेसेमिया कसा बरा होऊ शकतो किंवा त्याची लक्षणं काय आहेत याबद्दलही खूप छान माहिती दिली. याबद्दल सर मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पण लोकांनी हे खरंच मॅडमनी चांगलं ब्रीफ केलेलं आहे. लोकांनी खरंच ऐकून मला वाटते आपल्या रुटीनमध्ये ते इम्प्लिमेंट करावेत, ज्याच्यामुळे आपण थॅलेसेमिया पूर्णपणे इरॅडिकेट म्हणजे काढू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद.